गळून गेल्यासारखं वाटणं आणि या कम्युनिटीमध्ये सुरुवातीला मला बागल सरांनी इन्व्हाइट केलं आणि त्याच्यानंतर मला सगळ्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्याच्यानंतर फ्युएल कसं घ्यायचं, त्याच्यानंतर पाणी कसं प्यायचं, जेवणाच्या वेळा कशा पाळायच्या याच्याबद्दल प्रॉपर मार्गदर्शन केलं आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली मला माझ्यामध्ये बराचसा बदल जाणवला आणि सुरुवातीच्या 6 महिन्यातच माझं 5 किलो वजन कमी झालं आणि मला असणारा थायरॉइडचा त्रास की ज्याच्यामुळे मला जेवण करायला बसल्यानंतर सुरुवातीला पहिला घास गिळताना इतका त्रास व्हायचा की मला तो घास काढून टाकावा लागायचा आणि डोळ्यात पाणी यायचं. परंतु मला आता जेवण करताना अजिबात तसा काही त्रास जाणवत नाहीये. म्हणजे मला गिळायचा त्रास होता असं मला आता आठवत सुद्धा नाहीये. इतका फरक मला या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर पडलेला आहे आणि याच्या सगळ्याचं श्रेय मी देईल बागल सर, आपली कम्युनिटी आणि आपले फ्युएल बनवणारे मार्क ह्यूज सर. थँक यू सर. हा होता माझा अल्पसा परिचय आणि आजचा माझा विषय आहे बघा विरुद्ध आहार. विरुद्ध आहार म्हणजे काय? की आपण जो नेहमीचा आहार घेत असतो. आपण बघा सगळं जे काम करत असतो ते कशासाठी करत असतो? पोटासाठी. म्हणजे आपण उठल्यापासून तर आपल्या रात्रीच्या झोपण्यापर्यंत जी आपली सगळी धावपळ चालू असते, ती कशासाठी चालू असते? तर आपल्या प्रॉपर आहार आपल्या पोटात गेला पाहिजे. आपण जे सगळं काही काम करतोय ते कशासाठी? अन्न खाण्यासाठी आणि हे चांगलं अन्न आपल्या पोटात गेलं पाहिजे. बघा आपण सगळे ह्या कम्युनिटीमध्ये आहोतच, परंतु ह्या कम्युनिटीमध्ये आहेत म्हणजेच काय आहे, की आपण सगळे सकस संतुलित आहार घेतात. म्हणजेच सर्वांच्या शरीरामध्ये 114 प्रकारचे न्यूट्रिएंट्स सर्वांना मिळत आहेत आणि 114 प्रकारचे न्यूट्रिएंट्स जे केवळ नुसत्या आपल्या रोजच्या जेवणातून मिळत नाही, ते न मिळणारे न्यूट्रिएंट्स सुद्धा आपल्या शरीरात ह्या आपल्या सकस संतुलित आहारामुळे जात आहेत. परंतु बघा सकस संतुलित आहार आपण घेतल्यामुळे आपल्याला आपल्या बऱ्याचशा ज्या व्याधी आहेत त्या कमी होत चाललेल्या आहेत. बऱ्याचशा लोकांचे एक्सपिरियन्सेस मी ऐकलेत. बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा 100% इफेक्ट झालेला आहे. परंतु कधी-कधी काय होतं, आपण जे आहार घेतो त्या आहारामध्ये नकळत आपल्या नकळत आपल्या जेवणामध्ये विरुद्ध आहार गेल्यामुळं आपल्या त्या विरुद्ध आहाराचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो, हे आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा. विरुद्ध आहार म्हणजे काय? की जो आहार शरीर स्वास्थ्यासाठी हानिकारक असतो. आपण विरुद्ध आहार त्याला विरुद्ध आहार म्हटले जातं. विरुद्ध आहार ही संकल्पनाच अद्वितीय आहे बघा. मानवी शरीरास होणाऱ्या रोगाचे मुख्य कारण आहे विरुद्ध आहार. म्हणजे आपल्याला जे वेगवेगळे रोग होतात त्याचं मुख्य कारण काय आहे, की आपण जे अन्न तोंडात घालतो त्याचं अ, विरुद्ध आहार असल्यामुळं तो आपल्या शरीरात जातो आणि त्याचे वेगवेगळे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं रोग झाल्यामुळे आपलं आयुष्यमान आपोआपच कमी होत चालतं. आजच्या धावपळीच्या जीवनात बघा आपण समजा एखाद्या प्रवासाला निघालो, त्यावेळेस प्रवासाला निघाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला घाई असते, त्यावेळेस आपल्याला भूक लागलेली असते. आपण काय करतो, चला भूक लागलेली आहे आणि तात्पुरतं काहीतरी आपली भूक शमवण्यासाठी आपण काय करतो, तात्पुरता आहार आपल्या पोटामध्ये ढकलतो आणि त्याचा परिणाम काय होतो, जो व्हायचा तोच होतो. म्हणजे थोडक्यात आपण आपलं तात्पुरती भूक शमवण्यासाठी जे आपण अन्न खातो, त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत चालतो. आणि बघा, जसं आपण वेळ वेळ नसतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं, कोणताही पदार्थ आपण कसाही खावा याचं आपल्याला ज्ञान नसतं आणि कोणताही पदार्थ कसाही खाल्ल्यामुळं, चुकीचे अन्न खाल्ल्यामुळं वेगवेगळे आजार निर्माण होतात. जे अन्न आपण खातो, त्या प्रत्येक अन्नाचे काही स्वाभाविक गुणधर्म असतात बघा. जसं की आपण आयुर्वेदामध्ये ऐकलेलं आहे. आहार आहे. आहार कसा आहे? 2 प्रकारचा आहे. एक तामसिक आहार आणि एक राजसिक आहार. राजसिक आहार म्हणजेच काय? शाकाहार. म्हणजे जो आहार खाल्ल्यानंतर आपलं डोकं, मन, शरीर शांत होतं. त्याला राजसिक आहार म्हणतात आणि मांसाहार म्हणजे काय आहे? मांसाहाराचा गुणधर्म काय आहे? हा तामसिक आहार आहे. तामसिक म्हणजे आहार म्हणजेच काय? त्याच्यामधून राग, अग्रेशन, आक्रमकपणा वाढणार आहे. कारण मांसाहारामध्ये काय असतं, ज्या प्राण्यांचं मांस आपल्या शरीरात जातं, त्या प्राण्यांचे गुणधर्म आणि स्वभाव त्यात आलेले असतात आणि तेच स्वभाव गुणधर्म तो मांसाहार केल्यानंतर आपल्यामध्ये सुद्धा उतरतात. म्हणून मांसाहार अ, आयुर्वेदामध्ये वर्ज्य सांगितलेला आहे. आणि बघा परस्पर विरोधी गुणधर्माचे विरुद्ध स्वभावाचे अन्न खाल्ले, तर त्यातील द्रव्य संस्कार जे असतात, त्याचा संयोग होतो आणि त्याच्या स्वभावानुसार आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत चालतो. त्याचं उदाहरण मी सांगेल बघा तुम्हाला. बघा आपण त्याचं पहिलं उदाहरण आहे दूध आणि फळं एकत्र करून आपण लहान मुलांना देतो बघा. जे लहान मुलं असतात ज्यांना दात आलेले नसतात. मग शक्यतो घरचे लोकं काय करतात, त्यांना दूध आणि केळी एकत्र करून देतात किंवा फ्रूट ज्यूस म्हणतो आपण त्याला. त्या दूध आणि केळी एकत्र केल्यामुळे काय होतं, दुधामध्ये प्रोटीन्स असतात आणि केळीमध्ये पोटॅशियम असतात. हे कॅल्शियम आणि पोटॅशियम हे विरुद्ध घटक असल्यामुळे त्यांचं जर एकत्रीकरण केलं गेलं, तर त्या मुलाला अपचन होतं आणि कदाचित बऱ्याचशा मुलांना बघा उलट्यांसारखे प्रकार होतात. म्हणजेच काय, की दूध आणि फळं एकत्र करून खाऊ नये. फक्त दूध आणि आंबा सध्या सीझन चालू आहे बघा आंब्याचा. दूध आणि आंबा हे एकमेव फळ आहे, की जे एकत्र केल्यानंतर शरीराला त्रास होत नाही. परंतु जे लिंबूवर्गीय फळं आहेत, उदाहरणार्थ जे आंबट फळं आहेत, म्हणजे जसं संत्री, आवळा, व्हिटॅमिन सी असलेली आंबट फळे, ते एकत्र करून कधीही खाऊ नये. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला उलट्यांसारखे त्रास होतात किंवा पोटदुखीसारखा त्रास होतो. ज्यावेळेस आपण मग उलट्या झाल्या, पोटदुखी झाली, त्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर पहिल्यांदा आपल्याला काय विचारतात, की काय खाल्लं होतं?
आणि आपण ज्यावेळेस सांगतो की मी असं असं अन्न घेतलं होतं, त्यावेळेस डॉक्टर काय निदान करतात की फूड पॉइझनिंग झालेलं आहे. फूड पॉइझनिंग झालेलं आहे म्हणजेच काय, की विरुद्ध गुणधर्माचे पदार्थ एकत्र आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळं आपल्याला फूड पॉइझनिंग होतं आणि ते अन्न आपल्या शरीरात न पचल्यामुळे आपलं शरीर काय करतं, ते अन्न आपल्या शरीराच्या बाहेर टाकतं. त्याच्यामुळेच काय होतं, आपल्याला उलट्या होतात. मग त्याच्यामुळे काय करायचं आहे, कुठलाही फळं म्हणजे आंबट, लिंबूवर्गीय फळं आणि दूध हे कधीही एकत्र करून खायचं नाही. दुसरं उदाहरण आहे बघा, म्हणजे जर समजा आपल्याला लहान मुलांना दूध द्यायचंच असेल किंवा फळं खाऊ घालायचीच असतील, तर दूध आणि फळं हे वेगवेगळे खाऊ घालायचे किंवा काही तासाच्या अंतराने ते खाऊ घालायचे. त्याच्यानंतर दूध आणि दही कधी एकत्र सेवन करायचं नाही. कारण काय होतं, त्याच्यामुळं पोटाशी संबंधित समस्या उत्पन्न होतात. दूध आणि दुधामध्ये साखर आणि गूळ घातल्याने सुद्धा आपला गट हेल्थ खराब होतं बघा. बरेचसे घरातले लोकं काय करतात, लहान मुलांना किंवा स्वतःला सुद्धा दूध घेताना त्याच्यामध्ये साखर किंवा गूळ घालून घेतात. का कशासाठी? तर थोडीशी चव लागण्यासाठी. परंतु ही जी 6 इंचाची जीभ आहे, जिला आपल्याला चव हवी असते. प्रत्येक पदार्थ खाताना आपण तो चाखून बघतो. तो चाखून बघण्यामुळे काय होतं, त्या अन्नामधले जे चांगले घटक आहेत किंवा एखाद्या अन्नामध्ये चांगले गुणधर्म असतात, परंतु केवळ आपल्याला त्याची चव लागत नाही म्हणून आपण ते पदार्थ खाणं टाळतो. म्हणूनच काय करायचं आहे, की जिभेचं न ऐकता त्या पदार्थामध्ये काय पोषक गुणधर्म आहेत याचं जर ऐकलं, याचं जर आपण निरीक्षण केलं, तर आपल्या शरीराला त्याचा नक्कीच फायदा होतो. बघा दूध आणि मासे हे सुद्धा कधी-कधी एकत्र खाल्ले जातात. दूध आणि मासे हे विरुद्ध आहार आहेत बघा. दूध हा थंड गुणधर्माचा पदार्थ आहे, तर मासे हे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत. त्याच्यामुळे काय होतं, की बऱ्याचशा त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात. म्हणजे उदाहरणार्थ कोड फुटणे, पांढरे चट्टे तयार होणे, लाल पुरळ येणे किंवा खाज सुटणे अशा त्वचेशी संबंधित अनेक विकार निर्माण होतात. मीठ, चिंच, टरबूज, मुळ्याची पाने, दोडकी, लोणचे, तळलेले पदार्थ हे सर्व पदार्थ कधीही दुधाबरोबर खाऊ नये. त्याच्यामुळे काय होतं, विरुद्ध अन्न आहेत हे. मीठ, चिंच, लिंबू, टरबूज हे सर्व विरुद्ध अन्न आहेत आणि ते जर दुधाबरोबर खाल्ले तर त्याचा आपल्या त्वचेवर, आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. काही-काही परिणाम आपल्याला लगेच दिसून येत नाही. आपण समजा तुम्ही जर म्हटलं, की नाही, नाही मला काही उलटी वगैरे काही त्रास झाला नाही किंवा माझं पोट दुखलं नाही. परंतु काही पदार्थांचे परिणाम दीर्घकाळाने शरीरावर जाणवतात. त्याच्यामुळं विरुद्ध आहार जो आहे तो एकत्र कधीही खाऊ नये. आता बघा, जसं की अत्यंत कडक उन्हाळ्यात दुपारी जर आपण उष्ण वातावरणात जर गरम चहा, कॉफी जर पिली, तर काय होतं, की आपल्या शरीरातली उष्णता वाढते. कारण काय होतं, आपल्या आजूबाजूचं वातावरण सध्या उष्ण आहे. बाहेर खूप उष्णता आहे आणि तेच जर आपण कोणी पाहुणा आला त्याच्यासाठी चहा केला, तर त्याच्यामुळे काय होतं, शरीरामध्ये चहामध्ये असणारं टॅनिन आणि कॉफीमध्ये असणारं कॅफीन हे काय करतं, शरीरातील उष्णता बाहेर टाकण्याचं काम होतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळा आपल्याला लघवीला जावं लागतं. लघवीचं प्रमाण वाढतं आणि लघवीचं प्रमाण वाढल्यामुळे आपल्या शरीरातली पाण्याचं प्रमाण कमी होत चालतं. म्हणजेच आपलं काय होतं, बॉडी आपली डिहायड्रेशन व्हायला सुरुवात होते. म्हणून नेहमी आजूबाजूच्या वातावरणानुसार सुद्धा आपला आहार असला पाहिजे. आपल्याला जर बघा चिंता, अस्वस्थता, चिडचिडेपणा जर असेल, तर आपण काय करतो, चहा पितो. बघा आपल्याला भूक लागल्याची जाणीव झाली. बरेचसे लोकं काय करतात, भूक शमवण्यासाठी काय करतात, भूक लागलेल्याची जाणीव झाली, तर भूक शमवण्यासाठी काय करतात, चहा पितात किंवा कॉफी पितात. परंतु त्याचा परिणाम काय होतो, चहामध्ये असलेलं चहा पिल्यामुळे काय होतं, शरीरामध्ये असलेलं जे ॲड्रेनलाईन त्याची गर्दी आपल्या शरीरात होते आणि ॲड्रेनलाईनची ज्यावेळेस गर्दी होते, त्यावेळेस काय होतं, आपली निद्रा नाश होते बघा. म्हणजे अभ्यास करणारे विद्यार्थी असतात. ते अभ्यास करणारे विद्यार्थी काय करतात, झोप येऊ नये म्हणून चहा, कॉफी पितात. परंतु ते चहा, कॉफी पिल्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातील जे ॲड्रेनलाईन आहे, ते जास्त प्रमाणात वाढतं आणि त्याच्यामुळे काय होतं, निद्रा नाश होतो, अपचन होतं, आम्लपित्त होतं, चेहऱ्यावरती सूज येते, शरीरावरती सूज येते आणि आतड्याच्या समस्या सुद्धा उद्भवतात. त्याचं पुढचं उदाहरण आहे बघा, जेवण झाल्यानंतर गोड खाण्याची सवय असते बऱ्याचशा लोकांना. उन्हाळ्यात बघा, बऱ्याचशा लोकांना जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड हवं असतं. बऱ्याचशा लोकांना आईस्क्रीम खाण्याची सवय असते आणि आईस्क्रीम खाण्याची किंवा गोड खाण्याची सवय कधी त्याच्या सवयीचं म्हणजे आवडीची गोष्टीच्या सवयीमध्ये कधी रूपांतर होते आपल्याला कळत सुद्धा नाही. परंतु काय होतं, ही सवय कधी-कधी खूपच धोकादायक होते. बघा, तुम्हाला जर गोड पदार्थ खायची जर आवडत असेल, तर काय करायचं, जेवणाच्या अर्धा तास अगोदर गोड पदार्थ खायचा आणि त्याच्यानंतर जेवण करायचं. त्याच्यामुळे काय होतं, गोड पदार्थामुळे काय होतं, आपलं जी पचनशक्ती आहे, आपण जे शरीरात खाल्ले गेलेलं जे अन्न आहे, ते पचनासाठी जे पित्त आपल्या शरीरात तयार होत असतं, ते पित्त पचन होऊ देत नाही. म्हणजे जे गोड पदार्थ आहे, गोड पदार्थामधला जो गुणधर्म आहे, तो काय करतो, पचनासाठी पित्ताशयात तयार केलेलं अन्न, पित्त पोटात राहिल्याने काय होतं, पित्ताची रासायनिक समस्या निर्माण होते. म्हणजेच पोटात काय होतं, ॲसिड तयार होतं आणि पोटाचे अनेक विकार होतात. म्हणून काय करायचं आहे, जेवणाच्या अगोदर अर्धा तास अगोदर गोड पदार्थ खायचा आणि त्याच्यानंतर जेवण करायचं आहे. परंतु जेवण झाल्यानंतर गोड पदार्थ हा पूर्णतः टाळायचाच आहे बघा.
आजकाल बघा उदाहरण देता येईल आपल्याला. आजकाल सध्या लग्नाचा सीझन आहे बघा. लग्नामध्ये काय होतं, बऱ्याचशा लग्नांमध्ये गोड पदार्थ असतात की जेवण झाल्यानंतर गोड खाण्याची सवय. गुलाबजाम असतील, रबडी असेल, बालुशाही असेल, राजा राणी असेल. आजकाल लग्नामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात, परंतु हे वेगवेगळे पदार्थ काय होतात, पचण्यास जड असतात गोड पदार्थ. आणि हे हे पदार्थ पचण्यास जड असल्यामुळं पोटाशी संबंधित विकार निर्माण करतात. जेवणानंतर गोड पदार्थ जर जास्त खाल्ला तर मलभाग आपला जास्त तयार होतो. म्हणजेच काय, आपल्याला जास्तीत जास्त वेळा टॉयलेटला जावं लागतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, शरीराचं पोषण नीट न झाल्यामुळं, आपल्या शरीराचं पोषण घटक नीट न झाल्यामुळं, मलभाग जास्तीत जास्त तयार झाल्यामुळं आपलं पोट पूर्ण साफ होऊन जातं. आणि शरीराला जे आवश्यक पोषक घटक आहेत ते शरीरात शोषले न गेल्यामुळं आपली काम करण्याची जी एनर्जी लेवल आहे ती एनर्जी लेवल कमी होते. म्हणजेच काय, गोड पदार्थ आपले काम करण्याची एनर्जी लेवल कमी करत असतात. त्याचं विरुद्ध आहाराचं आपल्याला पुढचं उदाहरण घेता येईल बघा. पितळ्याची भांडी आहेत बघा. बऱ्याचशा स्त्रियांना काय सवय असते की दही, दूध, लोणी हे पितळ्याच्या पदार्थामध्ये साठवण्याची सवय असते. पितळ म्हणजे काय असतं, की जस्त आणि तांबे यांचे मिश्रण असतं. या भांड्यामध्ये तर जास्त दिवस दही, तेल, तूप, ताक, दूध किंवा भाज्या जास्त काळ ठेवू नये किंवा त्या जास्त काळ ठेवलेल्या भाज्या खाऊ नये. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामधले जस्तामध्ये किंवा पितळामध्ये अल्कली असते. आणि या अल्कलीचं त्या ठेवलेल्या पदार्थांबरोबर जी रासायनिक अभिक्रिया होते आणि त्या रासायनिक अभिक्रियामधून काय होतं, त्या पदार्थाचं विष तयार व्हायला सुरुवात होते. म्हणूनच काय, पितळेमध्ये ठेवलेल्या भांड्यांमधलं दही, ताक, दूध, लोणी किंवा ज्या भाज्या आपण ठेवतो त्या जास्त काळ ठेवलेल्या भाज्या सुद्धा खाणं वर्ज्य आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यातल्या असलेल्या अल्कली मध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन त्या पितळाच्या भांड्यातले पदार्थाचं विष तयार होतं आणि ते विष आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्याला फूड पॉयझनिंगचा त्रास होतो. तसं त्याच्या पुढचं उदाहरण आहे बघा, विरुद्ध आहाराचं. मासे खाण्यापूर्वी किंवा खाल्ल्यानंतर दूध, उसाचा रस, मध हे खाल्ल्याने काय होतं, विरुद्ध आहार होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला उलट्या किंवा अतिसाराचा त्रास होतो. माशामध्ये काय असतं बघा, ओमेगा 3, ओमेगा 6 फायबर असतं. आणि दुधामध्ये काय असतं, प्रोटीन, ग्लुकोज यांच्या रासायनिक अभिक्रियेमुळे काय होतं, ऍक्सलेट्स नावाचे पदार्थ तयार होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, शरीर प्रकृतीनुसार प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. आणि हे मासे आणि दूध जर एकत्रच सेवन केले गेले काय होतं, त्याच्यामुळे वेगवेगळे त्वचा विकार निर्माण होतात. आपण म्हणतो बघा, दूध आणि मासे एकत्र खाल्ल्यानंतर कोड फुटतं किंवा त्वचेचे वेगवेगळे रॅशेस येतात किंवा त्वचेवर पुरळ येतं, खास सुटते. हे सगळे विरुद्ध आहाराचे उदाहरण आहेत. हे विरुद्ध आहार आपल्या नकळत, म्हणजे ज्यांना माहिती आहे ते तर शक्यतो खात नाहीच, परंतु ज्यांना माहिती नसतं त्यांच्याकडून चुकून हा आहार पोटात गेल्यामुळे त्वचेचे वेगवेगळे विकार आपल्याला जाणवतात. आणखी एक लोकप्रिय आहार म्हणजे बघा, नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये चिकन, मटन किंवा बिर्याणी. बघा, ज्यावेळेस स्त्रिया ज्या असतात त्यांना वेगवेगळ्या रेसिपी आपण युट्यूब वरती किंवा इतर चॅनल्स वरती बघून काय करतो, त्या तशाच फॉलो करायचा प्रयत्न करतो. बऱ्याचशा रेसिपीज मध्ये काय दाखवलेलं असतं की स्त्रिया काय करतात, चिकन मटन शिजवण्यापूर्वी त्याला दह्याने मॅरिनेट करून ठेवतात. कारण का, तर त्याची टेस्ट वाढावी. एका तासभरापूर्वी त्याला दही लावून ठेवलं जातं. मॅरिनेट म्हणजेच काय, ते जास्त मुरण्यासाठी, त्याला चांगली चव येण्यासाठी त्याला दही लावून ठेवलं जातं. परंतु दही हे शीत गुणधर्माचं आहे. तुम्ही जर मायक्रोस्कोप खाली जर दही घेऊन बघितलं तर त्या मायक्रोस्कोप खाली आपल्याला बॅक्टेरिया आढळतात. जे बॅक्टेरिया चांगले असतात, म्हणजे एक गुड बॅक्टेरिया असतात आणि एक बॅड बॅक्टेरिया असतात. आणि दह्यामध्ये मधील जे बॅक्टेरिया असतात ते गुड बॅक्टेरिया असतात, की जे आपल्याला पचन क्रियेसाठी मदत करतात. आणि हे गुड बॅक्टेरिया नॉनव्हेज बरोबर ज्यावेळेस आपण त्यांची रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळेस ते गुड बॅक्टेरिया मरण पावतात. त्याच्यामुळं नॉनव्हेज बरोबर दही, दूध हे पदार्थ कधीही खाऊ नये. किंवा काही लोकांना बघा, बिर्याणी बरोबर, चिकन मटन बरोबर कोशिंबीर तयार करून खाण्याची सवय असते. कोशिंबीरीमध्ये काय असतं, दही, कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर काकडी हे सगळे पदार्थ शीत गुणधर्माचे आहेत. दही, काकडी, कांदा, टोमॅटो हे शीत गुणधर्माचे पदार्थ आहेत. आणि ते जर आपण नॉनव्हेज बरोबर खाल्ले गेले तर त्याच्यामुळे काय होतं, पचन होण्याऐवजी अपचन होऊन पोटाशी संबंधित विकार तयार होतात. त्याचबरोबर मासे शिजवताना किंवा मटण शिजवताना बऱ्याचशा लेडीज त्याच्यामध्ये टेस्ट येण्यासाठी किंवा तो भात मोकळा होण्यासाठी, बिर्याणी एकदम मोकळी होण्यासाठी त्याच्यामध्ये तूप सुद्धा टाकतात. हा सुद्धा विरुद्ध आहार आहे. कारण तूप हा शीत गुणधर्माचा पदार्थ आहे. दुधापासून तयार केलेला पदार्थ आहे तो. आणि तो जर नॉनव्हेज बरोबर एकत्र केला तर रेसिपी चांगली होण्यासाठी किंवा अन्नाला चव येण्यासाठी हे जे आपण करत असतो त्याचा जिभेला आपल्याला ते चांगलं लागतं. परंतु जे अन्न आपल्या पोटात पचायचं आहे आणि ते पचणाऱ्या अन्नापासून जी आपल्याला ऊर्जा मिळणार आहे त्याच्याऐवजी आपल्याला उलट पोटाचे विकार तयार होतात. म्हणून जेवण बनवताना म्हणजे नॉनव्हेज पदार्थ तयार करताना त्याच्यामध्ये दही किंवा तूप हे विरुद्ध आहार कधीही एकत्र करून खाऊ नये. त्याच्यानंतर आणखी एक पदार्थ आहे बघा, शिकरण. बरेचशा लेडीज काय करतात, लहान मुलांना दूध आणि केळी यांचं एकत्र करून शिकरण तयार करून देतात. दूध आणि केळी एकत्र करून दिल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये अनेक प्रोटीनचे गुणधर्म असतात दुधामध्ये.
मूलद्रव्य असतात आणि केळीमध्ये पोटॅशियम, फायबर यांची अभिक्रिया होऊन काय होतं, ऑक्झॅलिक ऍसिड तयार होतं. त्याच्यामुळे शरीराची अन्नाची प्रक्रिया बदलून काय होतं, गॅसेस आणि अजीर्ण होतं. बऱ्याचशा मुलांना बघा, दूध आणि शिकरण खाल्ल्यानंतर, केळी एकत्र करून शिकरण करून दिल्यानंतर त्यांना अपचन होतं, गॅसेसचे त्रास होतात, आंबट ढेकर येतात, अस्वस्थता वाढते किंवा ते उलटी करून टाकतात. कारण त्यांच्या शरीरात ते अन्न पचलच जात नाही. म्हणून दूध आणि केळी एकत्र करून कधीही खाऊ नये, कारण हा विरुद्ध आहार आहे. त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण घेता येईल बघा, फणस. बऱ्याचशा कोकणामध्ये बघा फणस खाण्याची फणसाचे वेगवेगळे पदार्थ बनवण्याची सवय असते. आपल्याकडे आपण फणस खातो, परंतु परंतु ते फळ म्हणून खातो. परंतु कोकणाच्या भागामध्ये फणसाची भाजी, फणसाचे घराचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. परंतु त्यावेळेस आपण हे फणस खातो, फणसामध्ये ऑक्झॅलेट्स नावाचं संयुग असतं आणि ज्याच्या फणसाची भाजी खाल्ल्यानंतर किंवा फणस हे फळ म्हणून खाल्ल्यानंतर त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण पान खातो, पानामध्ये काय असतं, अमायनो ऍसिड आणि अमायनो ऍसिड असतं आणि फणसामधले ऑक्झॅलो ऍसिड्स यांची अभिक्रिया होईल. काय होतं, रक्तात न शोषले जाणारे टॉक्झिन्स तयार होतात आणि काय होतं, त्याचा परिणाम म्हणून काय होतं, त्याच्यातलं मेलॅनिन नावाचं जो प्रथिन आहे ते कार्य करत नाही आणि त्याच्यातलं मेलॅनिन नावाचं संयुक्त कार्य न केल्यामुळे काय होतं, त्वचेतील त्वचा विकार, वेगवेगळे त्वचा विकार होण्यास सुरुवात होते. म्हणजेच काय, त्वचेवर पांढरे डाग येतात, कोड फुटतं, ऑझिमा होतो, सोरायसिस होतो, खरूज होतो, नायटा होतो, यासारखे वेगवेगळे त्वचेचे विकार यायला सुरुवात होते. बघा, बरेचसे बॉडी बिल्डर जे असतात, जे जिम मध्ये जाऊन बॉडी बिल्डिंग करतात किंवा जे कुस्तीपटू असतात, यांना दूध आणि कच्चं अंड हे एकत्र मिसळून घेण्याची सवय असते काही लोकांनी. की का, तर मसल्स तयार होण्यासाठी, मसल्स गेन होण्यासाठी बरेचसे लोक, पैलवान लोक किंवा बॉडी बिल्डिंग किंवा जिम मध्ये जाणारे लोक काय करतात, दूध आणि कच्चं अंड हे एकत्रित घेऊन खातात. परंतु दूध आणि कच्चं अंड हे पूर्ण टोटली विरुद्ध आहार आहे. तो कधीही एकत्र घेऊन खाऊ नये. त्याच्यामुळे काय होतात, आपला गट हेल्थ खराब होतो. म्हणजेच काय होतं, आपले पचनच व्यवस्थित होत नाही आणि पचन जर व्यवस्थित झालं नाही तर त्या दूध आणि अंड एकत्र करून खाल्ल्यानंतर जे मसल्स तयार व्हायचे असतात, ते मसल्स तयार होण्याच्या ऐवजी आपले चरबीत त्याचं कन्व्हर्जन होतं आणि उलट आपले फॅट्स वाढत जातात. त्याच्यानंतर बघा, दही कधी गरम करून खाऊ नये किंवा दही गरम पदार्थाबरोबर कधी खाऊ नये. बघा, मी आता सांगितलं, दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात. आपण जर मायक्रोस्कोप खाली जर दही घेऊन पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक बारीक सूक्ष्म जीवाणू दिसतात, की जे आपल्याला पचन क्रियेसाठी अत्यंत आवश्यक असतात, जे आपल्याला पचन करण्यासाठी मदत करत असतात. परंतु हे दूध जर गरम केलं तर त्याच्यातले जे गुड बॅक्टेरिया आहेत ते मरून जातात. म्हणजेच काय होतं, की आपल्याला त्या दह्याचा आपल्या शरीरासाठी जो पोषक घटक आहेत, बघा आपण म्हणतो की आपल्याला दह्यामधून कॅल्शियम मिळतं. दररोज 600 ग्रॅम आपल्याला 60 ग्रॅम आपल्याला दही पोटात रोज गेलंच पाहिजे, कारण का, दह्यातून आपल्याला कॅल्शियम मिळतं. परंतु ते जर दही जर गरम पोळी बरोबर किंवा गरम पदार्थाबरोबर, गरम भाताबरोबर जर आपण घेऊन खाल्लं तर त्या दह्यातले गुणधर्म नष्ट होऊन जातात. म्हणून दही कधीही गरम करून खाऊ नये किंवा त्या दही कधी गरम पदार्थाबरोबर खाल्लं जाऊ नये. तसंच मध सुद्धा आहे. बघा, मध कसं आहे, शीत गुणधर्माचा पदार्थ आहे. मधमाशा वेगवेगळ्या फुलांमधला मकरंद एकत्र करून तो मध तयार करत असतात. मध हा शीत गुणधर्माचा पदार्थ आहे आणि बरेचसे लोक काय करतात बघा, वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यामध्ये तो मिसळून मध घेतात आणि त्या गरम पाण्यामध्ये मिसळून केल्यामुळे काय होतं, पचन क्रियेला मदत करणारे जे एन्झाईम्स असतात, ते पचन क्रियेला मदत करणारे एन्झाईम्स नष्ट होतात. म्हणून मध हा नुसता तसाच एक चमचाभर घेतलेला कधीही चांगला, परंतु तो गरम पाण्यामध्ये टाकून पिल्याने काय होतं, त्या मधातले एन्झाईम्स नष्ट होतात आणि त्याच्यामुळं पचनाशी संबंधित विकार आपल्याला होतात. त्याच्यानंतर मांसाहार केल्यानंतर बघा, बऱ्याचशा लोकांना काहीतरी थंड हवं असतं, ताक किंवा लस्सी किंवा आईस्क्रीम. त्याच्यामुळे काय होतं, की दूध मांसाहार केल्यानंतर दही, ताक, लस्सी असे थंड पदार्थ कधीही खाऊ नये. त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, पचनाशी संबंधित विकार तयार होतात. वरील सर्व उदाहरणे मी जी सांगितली ती सगळी काय आहेत, विरुद्ध आहाराची आहे. परंतु त्याच्या सेवनामुळे काय परिणाम होतो आपल्या शरीरावर बघा, ह्या विरुद्ध आहारामुळे काय होतं, त्वचेचे विकार होतात, सर्वांगाला आपल्याला सूज येते, मूतखडा होतो. त्याच्यानंतर पोटात पाणी तयार होतं. बघा, बऱ्याचशा लोकांना खूप पोटात पाणी साचल्यासारखं डबडब आवाज येतो, म्हणजे पोट फुगल्यासारखं वाटतं विरुद्ध आहार खाल्ल्यानंतर. जुलाब होतात. बऱ्याचशा लोकांना मधुमेहाचा विकार जडतो, कारण त्यांना माहितीच नसतं की हा विरुद्ध आहार आहे. रक्तदाब वाढतो. बऱ्याचशा लोकांचा काय होतं, विरुद्ध आहार घेतल्यामुळं रक्तदाब वाढतो. त्याच्यानंतर मूळव्याधाच्या समस्या, कारण अन्न पचनच होत नाही, तर अन्न पचन न झाल्यामुळे आपल्याला मूळव्याधाच्या समस्या होतात, भगंदरच्या समस्या होतात, अर्धांगवायूचा सुद्धा झटका येण्याची शक्यता असते बघा. आणि विरुद्ध आहार एकत्र केल्यानंतर गंभीर आजार म्हणजे काय, बुद्धी जड पडते. म्हणजे बऱ्याचशा लोकांना बघा, काही आहार घेतल्यानंतर लवकर काही काम सुचत नाही, आळस चढतो, झोप यायला लागते. म्हणजेच काय होतं, हळूहळू आपली बुद्धी सुद्धा जड पडायला लागते. बऱ्याचशा लोकांना बोलताना तोतरेपणा यायला लागतो, स्पष्ट बोलणं येत नाही, स्पष्ट उच्चार येत नाही.
हा सगळा विरुद्ध आहाराचा परिणाम आहे. आणि आपल्या शरीरामध्ये आम्लपित्त वाढत चालतं. म्हणजेच काय, ऍसिड वाढत चालतं. आपल्या शरीरामध्ये ऍसिड वाढल्यामुळं पित्ताचे खडे तयार होतात आणि पित्ताचे खडे तयार झाल्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे, पित्ताचे खडे वाढल्यानंतर आपल्याला पोट दुखतं. पोट दुखल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टर सोनोग्राफी करायला लावतो. एवढ्या एवढ्या चे खडे आहे, ऑपरेशन करा, हे करा, ते करा. म्हणजे आपली आणखी डोकेदुखी वाढत चालते. केवळ विरुद्ध आहार, चुकीचा आहार आपल्या शरीरात गेल्यामुळे. आणि कधी कधी जर हा आहार प्रमाणापेक्षा जास्त जर शरीरात जात राहिला तर आपल्याला त्वचेच्या संबंधित कॅन्सरचे सुद्धा विकार होण्याची शक्यता असते. एवढा हा विरुद्ध आहार गंभीर आहे. विरुद्ध आहाराची कल्पना ही आधुनिक वैद्यक शास्त्राला तर आता मान्य झालेलीच आहे. म्हणजे विरुद्ध आहाराचे जे काही वाईट परिणाम आहेत ते आधुनिक वैद्यक शास्त्र म्हणजेच ॲलोपॅथीला सुद्धा आता मान्य झालेलं आहे. आयुर्वेदाने तर हा हा विरुद्ध आहार आहे हे सांगितलेलंच आहे. परंतु हल्लीच्या ॲलोपॅथीने सुद्धा हे मान्य केलेलं आहे की हा विरुद्ध आहार आहे. पोषक घटक असून सुद्धा बघा बरेचसे म्हणजे मांसाहार हे आपल्या शरीराला आवश्यक आहे, कारण आपल्याला काम करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे. ही ऊर्जा आपल्याला नॉनव्हेज मधून किंवा मांसाहारातून मिळणं, आपल्या शरीरात मांसाहारातले काही जे घटक आहेत, ठराविक जे घटक आहेत ते मांसाहारातूनच मिळतात. ते सुद्धा जसे आपल्या शरीराला आवश्यक आहे तसंच शाकाहार सुद्धा आपल्या शरीराला आवश्यक आहे. म्हणजे दही, दूध, तूप, लोणी, ताक हे सुद्धा आपल्या शरीराला आवश्यक आहे. परंतु ते दोन्ही घटक पोषक आहेत. परंतु त्यांची पोषकता जशीच्या तशी आपल्या शरीरात जर जायची असेल तर ते दोन्ही आहार एकत्र न करता वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या प्रमाणात खाल्ले तर नक्कीच त्याची पोषकता आपल्या शरीरात जाऊन आपल्या शरीराची शरीरातील आपली पोषकता वाढल्यामुळे आपल्या शरीराची काम करण्याची कॅपॅसिटी, ऊर्जा, उत्साह टिकून राहतो. बघा जसं आपण म्हटलेलं असतं बघा, जसं तुम्ही खाता तसे तुम्ही दिसता. तुम्ही जर वडापाव खाल्ला तर तुम्ही वडापाव सारखे दिसणार. तुम्ही जर चांगली फळं खाल्ली, ऍपल खाल्लं, च- चांगले ताजी फळं खाल्ली तर तुम्ही फळांसारखे टवटवीत फ्रेश दिसतात. म्हणजे जसे तुम्ही खाता तसे तुम्ही दिसता. म्हणजे म्हणूनच काय म्हटलं जातं की आपला जो आहार आहे त्याच्याकडं आपण जर लक्षपूर्वक बघितलं, आपण ज्यावेळेस जेवायला बसलो की चला वेळ झालीये, भूक लागली म्हणून काहीतरी खायचं म्हणून खायचं आणि पोटात ढकलायचं म्हणून ढकलायचं आणि आपली भूक शांत करायची म्हणून करायची. असं जर केलं तर त्याचा नक्कीच कालांतराने वाईट परिणाम आपल्या शरीरावरती दिसतो आणि आपलं कालांतराने शरीर आपलं बेडप दिसायला लागतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं शरीर बेडप दिसल्यानंतर आपलं जे इम्प्रेशन आहे, आपण जे म्हणतो आपलं इम्प्रेशन कशामुळे पडतं, आपल्या शरीरामुळे. आपलं इम्प्रेशन कशामुळे पडतं, आपल्या बोलण्यामुळे. परंतु आपलं जे आपलं फर्स्ट इम्प्रेशन आहे ते जे आपली बॉडी बॉडी बॉडीचं प्रेझेंटेशन, आपली जर बॉडी जर व्यवस्थित दिसली समोरच्याला तर ते समोरच्या आपल्याला अप्रिशिएट करतं. म्हणजेच काय, आपण जर दिसताना जर व्यवस्थित दिसलो तरच आपल्याला आपण किती हुशार असलो, आपण किती चांगली आपल्याकडे नॉलेज असलं, परंतु ते आपलं सांगताना जर आपली जर बॉडी जर बेढप असेल किंवा आपलं शरीर जर व्यवस्थित प्रेझेंटेशन करत नसेल तर काय होतं, समोरच्यावर आपलं बॅड इम्प्रेशन पडतं. म्हणजेच काय, आपली जर शरीर प्रकृती जर चांगली असेल, आपला जर आपली जर काय म्हणतात ना, साऊंड बॉडी इन अ साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. म्हणजेच काय, एका निरोगी शरीरामध्ये एक निरोगी मन वास करत असतं. आणि त्याच्यासाठी जर आपल्याला वाटत असेल की आपली पर्सनॅलिटी चांगली दिसावी, आपलं प्रेझेंटेशन चांगलं असावं, आपल्या लोकांनी ऐकावं किंवा आपलं जे नॉलेज आहे ते इतरांना आपण चार चौकांना सांगावं, की आपल्याला जे माहित आहे ते इतरांना सांगावं, तर त्याच्यासाठी काय करायचंय, योग्य आणि प्रॉपर आहार आपल्या शरीरात घालायचा आहे. म्हणजेच काय, या कम्युनिटीमध्ये जो उद्देश आहे, मेन उद्देश, की प्रॉपर नैसर्गिक 114 प्रकारचे जे नैसर्गिक घटक आहेत ते आपल्या शरीरात न्यूट्रियन्स शरीरात जाणं जे गरजेचं आहे ते काम ही कम्युनिटी करते. आणि त्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या ब्रेकफास्ट मधून हे 114 प्रकारचे न्यूट्रियन्स आपल्या शरीरात जात आहेत. त्याच्यामुळे जे अन्न घटक आपल्या शरीरामध्ये जातात आणि आपल्या शरीरामध्ये जे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन होते, वजन बऱ्याचशा लोकांचं कमी पटापट होतं. त्याच्यामुळे त्याचा मूळ उद्देश मूळ काय आहे त्याचा, की आपल्या शरीराला जे आवश्यक घटक आहेत, आपल्या शरीराला आवश्यक घटक गेल्यामुळं जे चरबी फॅट मध्ये जे कन्व्हर्जन झालेलं आहे आपल्या इतर पदार्थाचं जे आपल्या शरीरात, त्याचा निचरा होऊन बॉडी ट्रान्सफॉर्म होत आहे. म्हणजेच काय, बॉडीमध्ये बदल होत आहेत. आणि हे जे बदल घडून येत आहेत याचं मुख्य कारण आहे आपल्या कम्युनिटीमध्ये असणारा सकस संतुलित आहार. म्हणून मी सांगू इच्छिते की या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाने सकस संतुलित आहार आणि प्रॉपर डाएट जर फॉलो केला तर नक्कीच तुमच्यामध्ये 100% बदल घडून येईल. आणि हा विरुद्ध आहार जर टाळला तर नक्कीच तुमची बॉडी जास्तीत जास्त दिवस निरोगी राहील. म्हणूनच मी आजचा हा जो टॉपिक होता तो विरुद्ध आहार मी सांगण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की बऱ्याचशा